नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे नाकारतेपणाचे नार्वेकर. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की नाकारतेपणाचे नार्वेकर म्हणजे काय आणि त्यांना का नाकारतेपणा म्हणायचे. मित्रांनो, नाकारतेपणा म्हणजे स्वतःचं कर्तृत्व काहीही नाहीये, स्वतःला मला काहीही येत नाहीये किंवा मला स्वतः काहीच करता येत नाही, स्वतः मला काहीच करायचं नाही, कोणीतरी दिलेला आदेश मला फक्त वापरायचा आहे आणि तो लोकांसमोर मांडायचा आहे. आणि तोही का, तर मी अशा जागेवर बसलोय की मला तो आदेश येतोय आणि म्हणून मला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणजे अशा गोष्टीला मी नाकारतेपणा म्हटले. आणि मित्रांनो, हे झालंय काय, तर आपल्या लक्षातच येत असेल की मला काय सांगायचंय. काल सर्वांनी दिवसभर म्हणजे 10 जानेवारी 2024ला सर्व महाराष्ट्रातील जनतेचं, भारत देशातील जनतेचं लक्ष लागून राहिलं होतं की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हा जो निकाल देणार आहेत तो निकाल काय असेल. आणि मित्रांनो, जर बघितलं तर ह्या निकालाची पार्श्वभूमी काय आहे, तर 21 जून 2022ला शिवसेनेमध्ये उभी फूट पडते आणि काही 30, 40, 35 आमदार जे घेऊन एकनाथजी शिंदे आज जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हे बाहेर पडतात आणि बाहेर पडून ते गुवाहाटीला जात आहेत. आणि तिथून मात्र इकडे सांगतायत की आता आमची शिवसेनेमध्ये आमचं जमत नाहीये का, त्यांच्या अंतर्गत जे काही गोष्टी असतील त्या सांगतायत. आता या अंतर्गत गोष्टी सर्व महाराष्ट्राला माहिती आहेत, मी ते सांगायची गरज नाहीये. कशासाठी गेले, का गेले आणि त्यांना हे सगळं कुणी प्रवृत्त केलं हेही सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. मित्रांनो, आपल्याला फक्त कालचा जो निकाल दिला नार्वेकरांनी, हा निकाल जर बघितला तर निकाल हा हास्यास्पद निकाल आहे. आणि हा जर निकाल बघितला तर दुसऱ्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सर्वसामान्य माणसाला न समजणारा हा निकाल आहे किंवा सर्वसामान्य माणूस जो काही स्वार्थी आहे याला मात्र समजेल असा कालचा निकाल आहे. मी असं का म्हणतोय, कारण नार्वेकरांचं असं मत आहे की शिवसेना हे कोणाची आणि ते विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत, या विधानसभेच्या अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रामध्ये काय येतंय, तर शिवसेना ही कोणाची आहे, त्याचं बाण कोणाला द्यायचंय किंवा जो विधिमंडळामध्ये जो माणूस ज्याच्याकडे जास्त लोकसंख्या आहे त्यालाच मी ती शिवसेनेचं मान्यता देणार. आणि याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टींचा चर्चा केली की 2018ला शिवसेनेच्या जी काही घटना आहे, शिवसेना पक्षाची जी घटना आहे याच्यामध्ये जी काही पक्षाची मांडणी केली किंवा जे काही हायरार्की ज्याला आपण म्हणतो पदभार दिले ते त्यांना मान्य नाही आहेत. म्हणजे शिवसेनेच्या घटनेमध्ये सुद्धा हे गेलेले आहेत. आणि हे का गेलेले आहेत, तर 2018ची त्यांना मान्यता नाहीये. जे शिवसेनेच्या याच्यामध्ये जे काही पद टाकलेले असतील किंवा नवीन भरलेले असतील हे यांना मान्य नाहीये. परंतु त्यानंतर 2019ला जे काही इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये उद्धव ठाकरे हे अध्यक्ष आहेत. पण नार्वेकर असं सांगतायत की मला 2018ला त्यांनी जे केलं ते मला अमान्य आहे. शिवाय उलट तपासणीच्या वेळेस हे आले नाहीत म्हणून मी ते अमान्य करतोय. 2019ला जे घडलं ते मात्र मी मान्य करतोय. आणि हे सर्व जे दिसतंय ते 2023ला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी जो निकाल दिला त्या निकालाच्या आधारावर ही सर्व मांडणी करताना नार्वेकर दिसत आहेत. आता नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. जी काही आमदार आहेत विधानसभेमध्ये ही सर्व आमदार या नार्वेकरांच्या अंडर आहेत. मुख्यमंत्री सुद्धा त्या दालनामध्ये असतो आणि काय निर्णय घ्यायचा किंवा कोणत्या एखाद्या बिलावर चर्चा करायची हे चर्चा झाल्यानंतर ते कशा पद्धतीने रूपांतरित करायचं याचे अध्यक्ष म्हणजे नार्वेकर आहेत. यांच्या हातामध्ये एवढी मोठी पॉवर असतानाही नार्वेकरांनी हे जे काही साधे प्रश्न आहेत की भारत देशातल्या इतिहासामध्ये किंवा महाराष्ट्राच्या इतिहासात असं घडलं नव्हतं की एवढ्या मोठ्या संख्येनं लोक निघून जातील. बरं, त्यांची ती शिवसेना पक्षाची जी घटना आहे या घटनेत काय त्यांचे 12-13 लोक असतील, एक अध्यक्ष आहे. ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं त्याच्यानंतर अध्यक्ष कोण झाले, तर उद्धव ठाकरे झालेत. याचा अर्थ अध्यक्ष हा खालच्या लोकांनी मान्य केलेला आहे
आज ते काहीही सांगतील, आम्हाला मान्य नव्हतं, काहीही होतं, मग हे अगोदर का नाही सांगितलं? 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस तुम्ही का नाही सांगितलं? तुम्ही फुटून गेल्यानंतर 21 जून 2022 नंतर ह्या गोष्टी सांगताय की आम्हाला ते अध्यक्ष म्हणून मान्य नाही आहेत. कारण अध्यक्षांना एवढे मोठे अधिकार देणं हे सुद्धा लोकशाहीला किंवा अध्यक्षाला, कुठल्याही पक्षाच्या अध्यक्षाला जर सर्वोच्च अधिकार दिलं म्हणजे लोकशाहीला धोका आहे, हे तुम्ही सांगताय नार्वेकर. आणि हे जे काल तुम्ही निर्णय दिलाय हे तर लोकशाहीला पार पायदळी तुडवलंय. आणि हे तुम्ही दाखवून दिलंय की याच्यामध्ये माझं काहीच नाहीये. वरून मला जे फिडिंग केलंय किंवा मला केंद्रामधून जे काही फिडिंग झाले तेच मी फक्त अप टू डेट करतोय, माझं याच्यामध्ये स्वतःचं काही नाहीये. म्हणजे माझ्या धडावर असलेल्या वरच्या खोक्यामध्ये काहीतरी मेंदू हा भाग आहे आणि तो मी वापरतोय असं काहीच दिसत नाहीये. म्हणून मित्रांनो, मी असं म्हटलंय की नाकारतेपणाचे नार्वेकर. नार्वेकरांच्या हातामध्ये एवढी मोठी घटना होती की नार्वेकरांना साधा सर्वसामान्य महाराष्ट्रातला माणूस जरी बघितला तरी शिवसेना कोणाची म्हटलं तरी ठाकरेंची असं सांगतो. परंतु इकडं मात्र पक्षांतरबंदी जो कायदा केला आपल्याकडे, याच्यामध्ये असं सांगितलंय की 2/3 मेजॉरिटी जर बाहेर पडत असेल तर त्या माणसांनी आपला स्वतःचा गट निर्माण केला पाहिजे किंवा दुसऱ्या पक्षात विलीन झालं पाहिजे. पण असं म्हणत नाहीत की त्या पक्षाचं नावच त्यांना द्या किंवा चिन्ह त्यांना द्या, असं कोणी सांगत नाहीये. परंतु नार्वेकर इथं सोयीस्करपणे सांगतायत की 2024ला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जे सांगितलं किंवा जी घटना मान्य केली त्यानुसार मी सांगणार आहे. आणि विधिमंडळामध्ये आज जर बघितलं तर शिंदेकडे जास्त लोक आहेत म्हणून शिंदेला अपात्र करता येणार नाही किंवा शिंदेना घटनाबाह्य सुद्धा ठरवता येणार नाही. आणि मित्रांनो, हे ज्यावेळेस बघितलं जातं किंवा हे जे महाराष्ट्राने उभे बघितले, म्हणजे विधानसभेमध्ये जे काही चाललं होतं हे सर्वांनी बघितले, ते सांगायची गरज नाही. पण यामधून जे प्रश्न निर्माण होत आहेत, एक साधी NGO असेल, त्याचा अध्यक्ष असतो, त्याची बॉडी असते, 7ची बॉडी असेल, 9ची असेल, 13ची असेल, 11ची, काय जी बॉडी असेल हे ठरवतात, त्यांची ठरवतात त्यांना काय करायचंय. आणि तो अध्यक्षाला अधिकार दिलेला असतात. आणि अध्यक्षाला जर अधिक तुम्हाला मान्य नसेल तर त्यामध्ये इलेक्शन व्हायला पाहिजे, ही त्यांच्या अंतर्गत गोष्ट आहे. कुणाची? तर त्या पक्षाची अंतर्गत गोष्ट आहे. किंवा या आज काल घडलेली घटना आहे ना, तर एखाद्याला जर सोयीस्कर निर्णय द्यायचा असेल किंवा आपल्याला फेवरमध्ये निर्णय पाहिजे असेल तर कशा पद्धतीनं ठोकताळा तयार केला जातो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे नार्वेकरांनी 10 जानेवारी 2024ला जो निकाल दिला शिवसेना कोणाची आणि त्यातले आमदार पात्र की अपात्र. मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट अशी जाणवते की जर 2018ला जे काय त्याच्यामध्ये पदभार दिला किंवा त्याचे पद ऍड केले ते जर मान्य नाही आणि 2019 जर बघितलं तर यामध्ये 2019ला तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे, त्यावेळेस हा मुद्दा आलेला नाहीये. आणि जर ह्यांना आमदार पात्र करायचे होते किंवा अपात्र ठरवायचे होते, हे बाहेर गेले तर हे म्हणतात की त्यांना अपात्र करा आणि ते गट म्हणतोय, शिंदे गट म्हणतोय की उद्धव ठाकरेंच्या लोकांना अपात्र करा. पण साधी गोष्ट आहे, नार्वेकरांना जर ती घटनाच मान्य नाही किंवा ती घटनाच चुकीच्या पद्धतीनं आहे तर हे पुढचे जे काही इलेक्शन झालं 2019चं त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या सहीनं ते बी फॉर्म दिलाय प्रत्येकाला. म्हणजे जे 55 आमदार निवडून आलेत शिवसेनेचे, हे सर्व आमदार, त्यांची घटना जर चुकीची होती तर हे सर्वच आमदार अपात्र ठरायला पाहिजेत. आणि तो जरी निकाल दिला असता तरी चाललं असतं. पण नार्वेकर हे अतिशय व्यवस्थितरित्या वेळ काढूपणा केला आणि निकाल हा योग्यच मी देणार आहे, निकाल हा योग्यच देणार आहे, फक्त वाट पाहत होते. आणि इलेक्शन कमिशनरने जशी गाईडलाईन्स दिली, 2023ला त्यांनी घटना मान्य केली आणि त्याला यांच्याकडे जो काही बडे मिया किंवा बडे पापा ज्याला आपण म्हणूया केंद्रातले, यांनी याला जसं सांगितलं त्या पद्धतीने. म्हणजे काय होतं मित्रांनो, गणित असताना गणितामध्ये आपल्याला उत्तर माहीत असतं की ह्या गणिताचं उत्तर काय येणार आहे शेवट ते माहीत असतं. आणि ते उत्तर आणण्यासाठी मग वरपासून खालीपर्यंत मांडणी करत यावी लागते, त्याला ठोकताळा असं म्हटलं जातं. आणि तोच ठोकताळा म्हणजे नार्वेकरांना उत्तर माहीत होतं अगोदरच, तरीही त्यांनी 17-18 महिने लावलेत फक्त कशासाठी? ही जुळवणी करण्यासाठी. आणि जुळवणी ही अशा पद्धतीने केली की महाराष्ट्रातल्या कुठल्याही 17-18 वर्षाच्या पोराला जरी विचारलं शिवसेना कोणाची तर उद्धव ठाकरे सांगतोय.
आणि शिंदे गट फुटून गेलाय, जास्त आमदार त्यांच्याबरोबर गेलेत, चला मान्य करू, पण शिवसेना हे शिवसेना त्यांचीच आहे ना, त्यांनी स्थापन केलेली आहे ना. आणि शिवसेना पक्षाचं शिवसेना हे नाव त्यांना कसं देऊ शकता तुम्ही? घटनेमध्ये तर असं सांगितलेलंच नाहीये. किंवा पक्षांतर बंदी कायदा काय सांगतोय की ही जी काही तुमचा गट गेलाय तो एक तर तुम्ही दुसऱ्या पक्षात विलीन व्हा किंवा तुमच्या गटाला स्वतंत्र अस्तित्व निर्माण करा. याचा अर्थ ते पहिलं नाव आहे तेच घ्या असं नाहीये. तुम्ही तुमचं निर्माण करा. कारण यांची राज्य घटना, यांची जी घटना बनवली, यांची सेपरेट पक्षाची घटना आहे. त्यांचा अध्यक्षही जिवंत आहे. सगळ्याच गोष्टी असतानाही त्याचं पक्ष चिन्हही दिलं जातंय, नावही दिलं जातंय. मग अध्यक्षाला काय मर्यादा राहतात किंवा अध्यक्षाला काय अधिकार राहतो? आणि या ठिकाणी हे नार्वेकर हेही सांगतायत की पक्षाच्या अध्यक्षाला जर सर्वोच्च अधिकार दिले तर ती एकाधिकारशाही होईल आणि लोकशाहीला ते मारक ठरेल. नार्वेकर, तुम्ही काय लोकशाहीची आता पायदळी तुडवली ही सर्व महाराष्ट्राने जनतेनं, देशातल्या जनतेनं बघितलंय. आणि हा निर्णय जर बघितला तर सर्वसामान्य माणसाला कोणालाही पटलेला नाही. जे स्वार्थी मंडळी किंवा भारतीय जनता पार्टीच्या सारख्या ब्लॅक विचाराची ज्याला म्हणू आपण किंवा काळ्या विचाराची मंडळी, यांना मात्र हा निर्णय पटलेला आहे. आणि तेच फक्त दिसत होते कॅमेऱ्यामध्ये सगळीकडे. सर्वसामान्याला निर्णय हा पटलेलाच नाहीये. मी जे हे म्हणतोय ना, हे जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल किंवा खोटं वाटत असेल तर तुम्ही मीडिया जो आहे ना, मीडिया, आता टीव्ही मीडियामध्ये जर चर्चा चालू आहेत ना, त्या सुद्धा तुम्ही ऐका. तुम्ही कितीही काही म्हटलं तरी सगळ्या कमेंट निगेटिव्ह आलेले आहेत. मग तुमचं व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सगळ्या याच्यावर जो निकाल आहे याला विरोधी कमेंट्स आहेत. मग याच्यामधून सर्वसामान्य जनता सुटलेली नाही, तरुण लोक सुटलेली नाहीत किंवा याच्यामधून वकील सुद्धा सुटलेले नाहीत. फक्त राजकारणी, तुमच्यासारखे राजकारणी किंवा ज्यांना स्वतःची कातडी वाचली किंवा स्वतःचा स्वार्थ साधला, एवढीच बोटावर मोजण्यासारखी मंडळी यांनी समाधानी झालेली आहेत. पण अंतःकरणापासून त्यांनाही माहिती आहे की हे सगळं कसं प्लॅन केलेलं आहे. मीडिया जर बघितला तर मीडिया काय म्हणतोय किंवा कमेंट्स तुम्हाला काय देतोय हे जर तुम्ही बघितलं तर यावरून तुम्हाला तुम्ही दिलेल्या निकालाची प्रचिती येईल की निकाल नेमका काय पाहिजे होता आणि काय हवा होता आणि निकाल तुम्ही काय दिलाय. आणि जर तुम्हाला खरंच तुमच्या हातामध्ये सत्ता होती, अध्यक्ष होतात, तर तुम्हाला आपल्या डोक्यावर असलेल्या खोक्यामध्ये जो काही मेंदू आहे त्याला धरून किंवा त्याच्यामध्ये जे काही विचार असतात, लोकशाहीला धरून निर्णय दिला असता तर सर्व जनतेनं तो निर्णय मान्यही केला असता. परंतु असा निर्णय वाटतच नाहीये. ठोक ताळा, तुम्हाला निर्णय माहीत होता, काय सांगायचं हेही मान्य होतं. मग 17-18 महिने कशाला लावलेत? एका महिन्यात पण सांगितलं असतं. शिवसेना शिंदेना देऊन टाकणं, एकनाथ शिंदेना, त्यांच्याकडे 37 आमदार आहेत, 40 आमदार आहेत, अपात्रही ठरवायचं नाही. आणि कोणाला, आणि तुम्ही त्यांना अपात्र का ठरवत नाहीयेत? ठरवायला पाहिजे होतं ना. किंवा 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंनी सरकार चालवलंय, त्यांची घटनाच चुकीची होती, तर ते निवडणूक लढवलेत ना, त्यावेळेस तुम्हाला कसं माहित नाही झालं? किंवा त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. 2.5 वर्ष यांनी इलिगली सरकार चालवलं असं म्हणायला हरकत नव्हती तुम्ही. पण असं काहीही झालेलं नाही. सर्वसामान्य माणसाला सुद्धा हे कळतंय. पण नार्वेकरांना जर हे कळत नसेल किंवा नार्वेकर फक्त कोणीतरी सांगितलंय त्याच पद्धतीनं ते आपला निर्णय पुढे नेत असतील, म्हणजे स्वतः काहीही आपल्या डोक्याचा वापर न करता, अधिकाराचा वापर न करता, बडे पप्पाने ऊपर से आदेश दिया तसंच पुढं फॉरवर्ड केलंय आणि जनतेला हा निर्णय काल दिलाय. हा निकाल कोणत्याही पद्धतीमध्ये महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील लोकांना सुद्धा मान्य नाहीये. अजिबात मान्य होणारा निर्णय नाही. आणि हे पक्षांतर बंदी ज्याला आपण की पक्ष कोणताही असेल त्यामधून फुटून लोक जाता कामा नयेत, याच्यासाठी तो कायदा केला. पण यांनी मात्र कोणीही आपल्या स्वार्थासाठी, फायद्यासाठी कधीही अपरात्री पहाटे उठून कोणाशीही तडजोड करा आणि पक्ष फोडा धोडा काय करायचं ते करा, पण स्वार्थ साधून घ्या, अशा पद्धतीचा निर्णय हा कालचा निर्णय आहे. आणि तो लोकशाहीला मारक आहे. आणि भारतीय जनता पार्टी तर कधी अध्यक्षांना मान्यता देतच नाहीये. भारत देशाचा अध्यक्ष जो राष्ट्रपती आहे याला भारतीय जनता पार्टीने कधी मान्यता दिली? पाहिजे त्यावेळेस त्यांना बोलवतात, अन्यथा त्यांची गरज नाही असं समजलं जातं. हाच प्रकार या ठिकाणी त्यांनी वापरलाय.
आणि स्वतःकडे असलेल्या अधिकाराचा वापर न करता नार्वेकरांनी जसंच्या तसं वरून आणलं तसा ठोक ताळा म्हणजे निर्णय माहीत होता काय द्यायचा आहे, त्यासाठी सगळ्या गोष्टीची जुळवणी केली असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून नार्वेकरांचं याच्यामध्ये कर्तृत्व काहीच नाहीये, कर्तृत्व शून्य म्हणजेच नाकारतेपणा आहे. म्हणून मी आजच्या या व्हिडिओला कॅप्शन दिलं होतं, नाकारतेपणाचे नार्वेकर. आणि इतिहासामध्ये नार्वेकरांनी हा जो काही निकाल दिलाय, हा निकाल संशयच घेण्यासारखा निकाल आहे असं मला स्पष्ट वाटते. मित्रांनो, आज एवढंच. म्हणून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.